14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो। तरुण तरुणी असतात, एक प्रेमाचा दिवस असतो, प्रेम व्यक्त केलं जातं। मात्र माझ्यासोबत एक गृहस्थ आहेत जे सकाळी 5 वाजल्यापासून सतत चालत आहेत। ते का चालत आहेत ते त्यांच्याकडून जाणून घेऊया आणि त्यांच्याकडून मानून घेऊया ते कोण आहेत, काय आहेत, त्यामुळे ते का चालत आहेत आणि 12 तास ते रनिंग करणार आहेत। या पूर्ण शिवाजी पार्क मैदानात ते 12 तास चालणार आहेत। सर, स्वागत आहे आपलं। सर्वप्रथम आपलं माहिती, आपण कोण आहात आणि आपण हे नेमकं का चालणार आहात? जय हिंद। माझं नाव किशोर दत्तात्रय सारंगुल। मी मुंबईचाही रहिवासी आहे आणि मी माहीमला राहतो। प्रोफेशनली मी मेकअप आर्टिस्ट आहे आणि जन्मतः ब्राह्मण आहे, वैदिक ब्राह्मण आहे। एक माझं ही गोष्ट झालं तर मी शिवाय प्रोफेशनली मेकअप आर्टिस्ट असून ॲथलीट आहे। मी दोनदा भारताला रिप्रेझेंट केलं। अच्छा, आता त्याच्यानंतर हा जो 14 फेब्रुवारी हा आपला भारतासाठी काळा दिवस आहे असं माझं म्हणणं नाही आहे, आपलं ते आहेच। कारण ह्या दिवशी आपले 40 CRPFचे जवानांवर हल्ला झालेला आणि आपले 40 भाऊ शहीद झालेले होते आजच्या दिवशी। तसंच मग ही श्रद्धांजली मी माझ्या वतीने माझ्या प्रेमळ भावांना मला अशा रूपे मला द्यायचं होतं कारण की ह्या 12 तासाच्या याच्यामध्ये आपल्या आयुष्यात सगळे ड्युटी 12 तासच करत आहेत। एक आणि आपण सूर्यवंशी असल्यामुळे उदयापासून सूर्य अस्तापर्यंतचं जे पण अख्खा उपक्रम असतो आपण त्याच्यासमोर करतो आणि प्रत्यक्ष देवता असं माझ्या वडिलांनी मला सांगितलेलं होतं, म्हणून मी सूर्याचं साक्षीने हे 12 तास आणि ह्याच्याने मला पुढच्या जनरेशन म्हणजे पुढची जी पिढी आहे त्यांना मला एकच सांगायचं आहे की तुम्ही आपल्यावर झालेल्या अन्यायावर किंवा आपले शहीद केलेले आहेत, हा शिवाजी महाराज असो, तानाजी असो, ह्यांना आपण श्रद्धांजली वाहतोच ना, पण हे आपल्या समोर गेलेले आहे, ह्यांना आपण तेवढं श्रद्धांजली द्यावं कारण त्यांनी केवळ निस्वार्थ होऊन देशासाठी प्राण दिलेला आहे, निस्वार्थ होऊन। तसं समय आपल्याला त्यांना द्यायचं आहे आणि मग पुढच्या पिढीला व्हॅलेंटाईनपेक्षा आपले पुलवामा अटॅक झालेला ह्या गोष्टीचं जास्तीत जास्त प्रचार व्हावा आणि जास्तीत जास्त माहिती असावी, जास्तीत जास्त गोष्टी त्यांना कळावं, ही मला एक माझा प्रयत्न आहे। तुम्ही सकाळी किती वाजता साधारण चालू केलंय चालायला आणि किती वाजेपर्यंत चालणार आहात आणि आत्ता कितवा राऊंड तुम्ही शिवाजी पार्कात? अच्छा, मी सकाळी 5 वाजता हे उपक्रम सुरू केलं आहे। तिकडे फोटो ठेवून 40 लोकांचा फोटो ठेवला आहे, तिकडे दिवा लावून आपल्या संस्कृतीप्रमाणे मी तिकडे दिवा लावून राष्ट्रगान म्हणून मी सुरुवात केली आहे आधी 5 वाजता आणि हे संपणार पण 5 वाजता। संध्याकाळी 5 वाजता शिवाजी पार्कच्या SPGच्या जिमखान्यामध्ये मी समाप्ती करणार आहे। व्हॅलेंटाईन डे निमित्त आपण पाहिलं असेल की तरुणी एकत्र भेटतात, प्रेम व्यक्त करतात, मात्र तुम्ही थोडं वेगळं काहीतरी करताय। काय भावना आहेत तुमच्या यामागे? पण आता ज्या अर्थी आपण प्रेम हा म्हणतो, प्रेम हा शब्द जेव्हा आपण वापरतो, पण त्या प्रेमामध्ये हा पण एक प्रकार आहे ना व्यक्त करायचा। एक कोणाबद्दल प्रेम आहे की भावाबद्दल जे आपले गेलेले आहे, शहीद झालेले, प्रेमाबद्दल आपला आयु आणि आरोग्यासाठी। आज जर तुम्ही बघा किती लोक 12 तास कधी इंजिनियर कसे काम करतायत, उन्हात उभं काम करतायत ना 12 तास। आज स्ट्रक्चरल इंजिनियर किंवा रेल्वे ड्रायव्हर्स 12 तास करतायतच आहेत ना, मग हे 12 तास का करू नये? आणि माझा जो शोक आहे, मला जो पीडा झालेली आहे किंवा मला जे आता जो दुःख होत आहे, माझ्या भावाला मी असं कसं घेऊ शकतो आणि ते मी व्यक्त करायला मला काही शब्द नाही आहेत, तर माझे ॲक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स हा शब्द म्हणून मी हे ॲक्शन करतो। याच्या व्यतिरिक्त उद्या शिवरात्री आहे, महाशिवरात्री आहे। याच्या व्यतिरिक्त आज माझा हा उपक्रम संपल्यानंतर आज सरळ माझ्या देवळात जाऊन रुद्राभिषेक चालू होणार रात्री 9 वाजता, ते परवा सकाळी 6 वाजेपर्यंत, म्हणजे उद्याचा संबंध दिवस आणि संबंध रात्र, ते परवाच सकाळी 6 वाजेपर्यंत हा उपक्रम चालू, हे अभिषेक वगैरे चालू असणार। त्याच्यामध्ये पण मला आध्वर्य घ्यायचं आहे, म्हणजे मी लीड करणार तो। तसंच ही देशाची आणि धर्माची सेवा आहे, तर याच्यात अजून आनंदच आहे ना, आणि मग याच्यात मला करायला जास्त आनंद वाटतो। आणि काही लोकांना विचारतात हायड्रेशनसाठी काय घेतो काय नाही, पाणी बस, याच्या पलीकडे काही नको आहे। ओके, नक्कीच खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा तुम्हाला, तुम्ही हे जे देशासाठी बांधवांसाठी ज्या करताय त्याबद्दल। तर हे आज किशोर सारंगुल हे या ठिकाणी जे ते शिवाजी पार्क या ठिकाणी धावतायत, हे एक देशामध्ये आपले जे जवान आहेत बांधव, जे आपली सुरक्षा करतात, त्यांच्या प्रेमासाठी हे सगळं करताना पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष बोडारेसह मी महेंद्र जोहेल, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।